महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आजची 1 एप्रिलची सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आल्यानंतर आता 4,000 रुपये मिळण्याचा मार्ग देखील आता मोकळा झालेला आहे. ज्या लाडक्या बहिणींचे जानेवारी पासूनचे हप्ते आतापर्यंत आले नाहीत त्या लाडक्या बहिणींसाठी देखील आता महिला व बाल कल्याण विकास विभागाने एक नवीन पत्रक काढल्यामुळे सध्या त्या महिलांना देखील 3,000 रुपये आणि आतापर्यंतचे 1,500 रुपये येण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी आता लाडक्या बहिणींसाठी 4 महत्त्वाच्या मोठ्या योजना आता राबवण्याचा उपक्रम हाती घेतला असून या एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. कर्जमाफी दिली नाही परंतु लाडक्या बहिणींचे पैसे थकवले नाहीत. यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मात्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी स्वागत केल्याची महत्त्वाची माहिती आली आहे. आता गेल्या मार्च, एप्रिल आणि फेब्रुवारी तसेच जानेवारी या महिन्यापर्यंतचे पैसे काही महिलांच्या खात्यावरती आलेले आहेत. एप्रिलचा महिन्याचे हप्ते देखील काही महिलांच्या खात्यावरती आले आहेत. मात्र राज्यातील जवळजवळ 90% महिलांच्या खात्यावरती अजून एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसल्याची तक्रार लाडक्या बहिणी करीत आहेत. मग नेमके ते पैसे तुमच्या खात्यावरती का आले नाहीत हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न सध्या तुमच्या समोर उभा असेल. मात्र जानेवारी पासून ते मार्च पर्यंत या 3 महिन्याचे 4,500 रुपये काही महिलांच्या खात्यावरती आले परंतु काही महिलांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याने सध्या आता आदित्य तटकरे म्हटले की कोणत्याही महिलांना फसवलं जाणार नाही, कोणत्याही महिलांची योजना बंद केली जाणार नाही असं त्यांनी महत्त्वाचं मोठं वक्तव्य केल्यामुळे आता राज्यातील सगळ्याच महिलांच्या खात्यावरती पैसे देणार असं सरकारने जाहीर केले. त्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या 2 गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मात्र गेल्या काही दिवसापासूनचे तुमच्या खात्यावरती येणारे पैसे पुन्हा चालू होतील. मात्र मार्च महिन्यापर्यंत 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती आले होते. आता 1 एप्रिल पासून तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये देण्याचा सरकारने खूप मोठा मानस व्यक्त केला आहे आणि 4 मोठ्या योजना लाडक्या बहिणींसाठी सरकार आता चालू करते. त्या योजना देखील कोणत्या आहेत, त्या योजनांचा तुम्हाला कोणता फायदा होणार ही देखील महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. सुरुवातीला काही महिलांचे विवाहामुळे काही नावं बदल झाले आहेत, नावामध्ये चेंज झाला आहे, त्या महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम आला आहे. त्यांच्या खात्यावरती पैसे आता जानेवारी पासून बंद झाले आहेत. काही महिलांचे पैसे आगामी काळ देखील बंद होऊ शकतात. हा देखील सर्वात मोठा खुलासा सध्या आदिती तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याची तक्रार त्यांच्याकडे काही महिलांनी केली होती. त्यामुळे नेमका हा प्रॉब्लेम काय आहे हा आपण पुढील 2 मिनिटांमध्ये समजावून घेऊया. महाराष्ट्रामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याचे 4,500 रुपये राज्यातील जवळजवळ 1,80,00,000 महिलांच्या खात्यावरती हे पैसे पोहोचल्याची बातमी सध्या लाडक्या बहिणींनी दिली आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर एप्रिल महिन्यापासून आता 4,000 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याचा मानस सध्या सरकार आखत आहे आणि ते पैसे महिलांच्या खात्यावरती देण्याची प्रक्रिया 1 तारखेपासूनच म्हणजे आजपासूनच सुरू करण्याची शक्यता सध्या सरकारने व्यक्त केली आहे. सरकारकडे जरी पैसे नसले तरी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार आगामी काही दिवस दुसऱ्या बाजूने कर्ज घेऊन महिलांचे पैसे देण्याचा पराक्रम सध्या सरकार करणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार मात्र त्यांच्याकडे पैसे नसले तरी देखील पैसे देणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येऊ शकतो ही देखील आपण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी एप्रिलमध्ये 4 योजना आहेत. त्या योजनामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतील हे देखील त्यांनी माहिती दिली आहे. ज्याप्रमाणे आपण लाडक्या बहिणींचा फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये देखील तुम्ही आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचा जन्मदाखला असेल, राशन कार्ड असेल आणि उत्पन्न दाखला ह्या खूप महत्त्वाच्या बाबी तुम्ही त्यात नमूद केल्या होत्या. आता त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा या महिलांच्या 4 योजनांसाठी लागणार आहेत. तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती आहे की या पुन्हा एकदा कागदपत्रांची तुम्ही तुमच्याजवळ झेरॉक्स काढून तुमच्याजवळ ओरिजिनल काढून ठेवायचे जेणेकरून या 4 योजनांचा आणि एप्रिल महिन्यामध्ये येणाऱ्या 4,000 रुपयांचा फायदा तुम्हाला कोणत्याही क्षणी घेता येईल. जर तुमच्याकडे ही कागदपत्र नसतील तर तुम्हाला या योजनेचा आणि या 4,000 रुपयांचा फायदा घेता येणार नाही असे सरकारने कालच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या महिलांच्या खात्यावरती गेल्या 3 महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांचे देखील पैसे येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यामुळे लाडक्या बहिणींच्या सगळ्यांच्याच खात्यावरती आता पैसे यायला सुरुवात होईल असे सरकारने काल जाहीर केले आहे. तेव्हा उद्या आपण बघूया या योजना नेमक्या कोणत्या आहेत त्या. धन्यवाद.